नमस्कार. स्वलिखित कथा. मन माझे तुझे झाले. भाग 3. अरे वा, आजी आबा येणार आहेत. मंदारला पण खूप आनंद झाला होता. मजा मग आता आपली जान येत आहे. मग मंदार म्हणतो, हे माझी डार्लिंग आहे रे, किती मस्त आहे ती, आपल्यावर किती जीव तिचा. साहिल म्हणतो, जा रे तुम्ही, त्याची लाडू तर मीच आहे, त्यांची लाडकी मीच आहे. माझे पण हँडसम येणार आहे, त्यांचा माझ्यावर खूप जीव तुमच्यापेक्षा. मला गावाकडून खाऊ पण आणणार, रानमेवा पण. तुम्हाला नाही देणार मी. सिद्धी म्हणते, हो तुमचे लाड होतील. आता चला जेवण करून घ्या, सरिता म्हणतात. सगळे डायनिंग टेबलवर येतात. त्यांची मस्ती चालूच होती. साहिल रिद्धीच्या खोड्या काढत होता, ती ओरडत होती. विनायक बोलले, गप्प बसा रे. तेव्हा ते गप्प बसले, नीट जेवण करू लागले. नंतर ते गप्पा मारत बसले. आता आजी आजोबा आले की त्यांना जाऊ द्यायचं नाही, इथेच थांबवायचं. ऐकत नाही ते, त्यांचं मन नाही लागत इथं. काहीतरी करावं लागेल की त्यांचं मन लागेल. विनायक म्हणतात, काय करायचं? मंदार तुझ्या हातात आहे, त्यांना इथं ठेवायचं. सरिता म्हणतात, काय करायचं मी? मंदार म्हणतो, तू लग्न कर, म्हणजे ते इथंच राहतील. सरिता म्हणतात. मंदारच्या चेहऱ्यासमोर गौरीचा चेहरा आला. माझं लग्न गौरीसोबतच झालं तर मस्त ना. काय विचार करत आहे मी? रिद्धी उठली, नाचायला लागली. गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण. तिला साहिल जॉईन झाला. छोटे छोटे भाइयों के बड़े भैया, आज बनेंगे किसी के सैया. घरात खूप छान वाटत होतं. सगळे खूप खुश होते. मंदारला चिडवत होते. मंदार काय बोलणार होता, तो उठून रूममध्ये निघून गेला. बाकी सगळे त्याला हसायला लागले. सगळे आपल्या रूममध्ये झोपायला निघून गेले. आजी आजोबा येणार होते, त्यांचं स्वागत करायचं होतं म्हणून गौरी तिचं आवरत होती, सकाळची तयारी करत होती. आरवची स्कूल बॅग पण भरली, तिचं पण आवरलं. झोपायला जाणार की दादा आला. अरे दादा ये ना, काय झालं? गौरी विचारते. तुझ्या लग्नाचं बघायला पाहिजे, इथं किती पण केलं तर कमीच आहे. चांगला मुलगा बघू असं म्हणत होतो मी. किरण म्हणतो, दादा तू ठरवशील ते, पण आत्ताच जॉब लागला आहे, थोडा बाहेरचा अनुभव येऊ दे ना. मला बाहेर मनसोक्त फिरायचं आहे. सरांसोबत मीटिंगला जावं लागतं. सर खूप चांगले आहे, तेवढंच बाहेरचं बघायला मिळतं. गौरी म्हणते. मी म्हटलं आधी मुलगा मिळाला असं तर नाही होणार ना, बघायला वेळ पण जाईल. किरण म्हणतो, तू म्हणशील तसं दादा, मला काही प्रॉब्लेम नाही. गौरी म्हणते. आरव येतो, त्यांची मस्ती सुरू होते. खूप वेळ मस्ती करत असतात. सकाळी लवकर उठायचं म्हणून किरण त्याच्या रूममध्ये निघून गेला. गौरीने आरवला झोपवलं. तिला काही झोप येत नाही होती. दादा म्हणतो, ते पण खरं आहे, आपण गेलो तर वहिनी करेल. माझा प्रॉब्लेम आहे वहिनीला, दादाला पण त्रास देत राहील, आरवकडे पण लक्ष देईल. त्याला आईचं प्रेम हवं ना. जे होईल ते बघून घेऊ. आता खूप वेळ तिला झोप आली नाही. कूस बदलत होती. सकाळी डोळा लागला. मंदार पण रूममध्ये गेला व गौरीचाच विचार करत होता. किती साधी आहे, किती नाजूक बोलणं, किती छान सुंदर दिसते. तिच्या डोळ्यामध्ये काहीतरी दुःख आहे. तिला घरी काहीतरी त्रास आहे. मी विचारून बघू का? मला सांगेल का ती? काय विचार करतो आहे तू? एका दिवसाची ओळख कसं सांगणार? तिच्यासोबत मैत्री करावं लागेल, तेव्हा बोलेल ती. सकाळी गौरी उशिराच जाग आली. पटपट सगळं आवरलं, तयार केलं, टिफिन बनवला. किरण तिचं आरवायचा टिफिन भरला. तिचं आवरून ऑफिसला जायला निघाली. काजल आणि ती निघाले मग बसने ऑफिसला जायला. गौरीचं खूप डोकं दुखत होतं. झोप झाली नाही, नाश्ता केला नाही, तशीच निघाली ऑफिसला. त्यात काजलची बडबड सुरूच होती. नॉनस्टॉप बडबड चालू होती. ऑफिसमध्ये पोहोचला, त्याचं काम करत बसल्या होत्या. घरामध्ये आजी आजोबा जंगी स्वागत होणार होतं. गाडी पाठवली होती विनायकने. सरिता इंदूची पण लगबग चालू होती, काय करू आणि काय नाही. आजी आजोबा आले तसे त्यांचं औक्षण करून घरामध्ये घेतलं.
एक एक करून सगळ्यांनी नमस्कार केला. नातवंडांना खूप प्रेमाने आशीर्वाद दिला. खाऊ आणला होता तो पण दिला. नातवंड किती पण मोठे झाले तरी आजी आजोबांसाठी ते लहानच असतात. सरिता, इंदू, हे घ्या आपल्या कुलदेवीचा प्रसाद. हा काही सामान. तुम्हाला दोघींना साडी पण आहे त्यात, त्यांनी सांगितलं. पार्वती बोलल्या, मंदारची आजी. घरामध्ये खूप छान वाटत होतं. आनंदी वातावरण होतं. सगळे खूप खुश होते. नाश्ता करायला बसले. मंदार, कसं चालू आहे ऑफिसचं काम? मार्गी लागत असेल तर लग्न करून टाक तुझं. काय रे विनायक, बरोबर बोललो आहे ना मी? रमाकांत, मंदारचे आजोबा म्हणाले. हो बाबा, मी पण तेच म्हणत आहे याला, विनायक म्हटला. गौरी काम करायला लागली. तिला वेळेवर काम झालेलं आवडतं. मंदार पण आला होता. इच्छा नाही होती. घरी राहून गौरीला बघता येणार नाही म्हणून आला होता. नाहीतर आज आजी आजोबांजवळ राहायचं होतं. मनसोक्त गप्पा मारायच्या होत्या. त्याला गावाला खूप आवडत होतं. तिथल्या गोष्टी खूप आवडतात त्याला. तिथलं निसर्गरम्य वातावरण खूप आवडतं. मोठी मोठी झाडं आवडतं त्याला. सावलीत बसायला, शेतीत फिरायला खूप आवडतं. गौरी कामात बिझी होती. मंदार आला. आज रिद्धी आली नाही होती. आजी आजोबा आले म्हणून सगळे त्यांना गुड मॉर्निंग बोलत होते. गौरी पण बोलली, गुड मॉर्निंग सर. तिचा चेहरा असा का दिसत आहे? थकलेली वाटत आहे. मंदार विचार करत होता. सर सर, गौरी हाक मारते. हां, मंदार म्हणतो. काय झालं सर? गौरी म्हणते. काही नाही. शेड्यूल काय आहे माझं? केबिनमध्ये येऊन सांग, मंदार म्हणतो. ओके सर, गौरी म्हणते. ऑफिस बॉयला मंदारसाठी कॉफी सांगते. केबिनमध्ये जाते. शेड्यूल घेऊन जाते. मॅ कम इन सर, गौरी म्हणते. येस कम इन, मंदार म्हणतो. 12 वाजता मीटिंग आहे. नंतर तुम्हाला मिस्टर नायर भेटायला येणार आहे. 4 वाजता ऑफिसमध्ये मीटिंग आहे आपल्याबरोबर. दिवसा शेड्यूल तिने सांगितलं. ओके, मंदार म्हणतो. सर जाऊ का मी? गौरी विचारते. हो. मंदारचं मन नाही होतं पण हो बोलतो. ती काम करत बसते. तो पण कामात बिझी होतो. आजी आजोबा मस्त आराम करून झाला होता. रिद्धीने लाड करून झाले होते. खाऊन पण झाला होता. गावातल्या गमती जमती ऐकून झाल्या होत्या. आजीने सरिताला बोलवलं. हा आई, बोला ना, काय हवं आहे का? सरिताने विचारलं. हो, नाचसून हवी आहे, पार्वती म्हणतात. आई, मी पण विचारलं. कोणी असेल तर सांगा. तसं पण नाही. साहिलचं पण बघावं लागेल ना, म्हणून मी बोलली होती. आता तुम्ही आला आहे ना, त्याला तयार करावं लागेल लग्नासाठी. आपण मुलगी बघू, सरिता म्हणतात. ताई नको ग, काळजी करू. मस्त मुलगी असेल ती. त्याच्या आयुष्यात येईल. आपल्याला पण सांभाळून घेईल, इंदू म्हणतात. बरोबर बोलली इंदू तू. सगळ्यांची काळजी घेईल. एकत्र बांधून ठेवेल. आज येऊ दे त्याला. बोलते त्याच्यासोबत, पार्वती म्हणतात. हो आई, बोलाच आता. खूप झालं म्हणावं. थांब. या वर्षी झालं पाहिजे लग्न त्याचं, सरिता म्हणतात. त्या तिघी बराच वेळ बोलत बसल्या होत्या. बायकांच्या गप्पा किती पण बोलले तरी संपत नाही, कमीच असतात. गौरी मंदारला 12 वाजताच्या मीटिंगची आठवण करून द्यायला आली. मॅ कम इन सर, गौरी म्हणते. येस कम इन, मंदार म्हणतो. सर, मीटिंग आहे तुमची. तयारी झाली आहे. ही फाईल फक्त एकदा बघून घ्या. तुम्ही सांगितलेलं सगळं व्यवस्थित आहे का? नसेल तर मी करून घेते. सारखं डोक्याला हात लावत होती. तिला आता दुखणं असह्य झालं होतं पण काम करत होती. आर यू ओके? काय होतंय तुला? काही त्रास होतोय का? मंदार काळजीने विचारत होता. नाही सर, मी ठीक आहे. गौरी निघून गेली. डोळे बंद करून बसली. पाणी पिलं. वॉशरूमला जाऊन तोंडावर पाणी मारलं, बरं वाटेल म्हणून. गौरीला खूप अस्वस्थ वाटत होतं. मीटिंग तिथं गेली. काही पॉईंट होते ते नीट केले. बराच वेळ मीटिंग चालू होती. मंदार त्याच्या मुद्दे मांडत होता. एम्प्लॉयींना समजवत होता. गौरीला उभं राहता येत नाही होतं. खूप थकली होती. कशी तरी उभी होती. मीटिंग संपली. सगळे आपल्या आपल्या जागेवर गेले. मंदार गौरी सोबत बोलत होता. फाईल नीट ठेवत याचं काम आहे, यावर काम करायचं आहे. तिचं लक्ष नाही. मंदारने तिच्याकडे बघितलं. तिच्या डोळ्यासमोर अंधारी आली होती. ती खाली पडेल की मंदारने तिला आपल्या मिठीत घेतलं. मिस गौरी, डोळे उघडा, डोळे उघडा. त्याने पाणी पण मारलं पण गौरीचे डोळे उघडत नाही होते. त्याने तिला उचललं आणि त्याच्या कॅबिनमध्ये नेलं. तिथे काउचवर झोपवलं. डॉक्टरला बोलवलं. काजलला समजलं तसं ती मंदारच्या कॅबिनमध्ये गेली.
मे कम इन सर, काजल म्हणते. यस, तो एवढंच बोलला. त्याला खूप टेन्शन आलं होतं. काय झालं असेल, काळजी पण वाटत होती. काजलने हे बरोबर ओळखलं होतं, पण ते नंतर बघू. गौरीजवळ गेली. ए गौरी, डोळे उघड. तिच्या डोळ्यावर पाणी होतं. तो परत डॉक्टर आले. त्यांनी तिला चेक केलं. काय झालं डॉक्टर, तिला मंदारने काळजीने विचारलं. काहीतरी टेन्शन घेतलंय, कामाचा खूप लोड आहे असं वाटतं तिच्यावर. जेवण पण केलं नाही, काहीतरी टेन्शन घेतलंय. जेवण पण केलं नाही व्यवस्थित, झोप पण झालेली नाही आहे. त्यांना आराम करू द्या, उठल्यावर जेवण करू द्या, डॉक्टर म्हणतात. थँक्यू डॉक्टर, मंदार म्हणतो. माझं काम आहे, डॉक्टर म्हणतात. ऑफिस बॉय डॉक्टरला सोडायला जातो. मिस काजल, एक विचारू का, मंदार म्हणतो. हो सर, विचारा ना, काजल म्हणते. मिस गौरीला काही टेन्शन आहे का, काळजीत असतात केव्हा पण, मंदार म्हणतो. सर, मी एक विचारू का, काजल म्हणते. हो विचारा ना, मंदार म्हणतो. तुम्हाला गौरी आवडते का, काजलने बॉम्ब टाकला. मंदारने काजलकडे चमकून बघितलं. काय बोलू त्याला समजत नाही. मंदार तर काजलकडे बघत होता. बोला सर, आवडते का, तुम्ही खूप काळजीत होते, मी पाहिलं होतं तेव्हा, काजल विचारते. नाही माहिती, लाईक करायला लागलो आहे, आवडायला लागली आहे मला ती. प्रेम ते नाही माहीत, मंदार म्हणतो. ओके सर, नो प्रॉब्लेम, काजल चेहरा पाडून म्हणते. तिला काय टेन्शन आहे, केव्हा पण काळजीत असते. तिच्या डोळ्यात दुःख का असतं, मंदार म्हणतो. तुम्हाला सांगते, पण तिला बोलू नका काही. खूप सहन केलं आहे तिने. 7-8 वर्षात आईबाबा नाही तिला. भाऊ आहे मोठं, लग्न झालं आहे. वहिनी खूप त्रास देते, सगळं काम करून घेते, एक पण कामाला हात लावत नाही. मुलगा आहे, त्याचं पण गौरीच करते. सकाळी आवरापासून नाश्ता, स्कूल सोडणं, त्याचा अभ्यास घेणं, सगळं हिचाच आहे. तो आजारी असली तरी सगळं काम करते, मग झोप. कामाला थोडा पण हातभार लावत नाही. त्यात तिचा भाऊ सोबत लग्न करून द्यायचं आहे त्या बाईला. 1 नंबरचा गुंडा आहे तो. कुठून कंपनी उभारली आहे काय माहीत. कॉलेज पण खूप मेहनतीने पूर्ण केलं. दादा खूप जीव तिच्यावर. बायकोमुळे काही बोलता येत नाही. धमकी देते, मुलाला घेऊन निघून जाईन. गौरी तर नकोच आहे तिला. राजा राणीसारखं राहायचं आहे. पैशांची हाव आहे तिला, खूप पैसे पाहिजे फक्त. 2 ड्रेस एवढे दिवस राहिली. गौरी जॉब लागला तेव्हा दादाने पैसे दिले नाही म्हणत होती. मीच बोलले घे. तेव्हा कुठे मनसोक्त फिरली असेल. ती खूप जीव घेते ती बाई तिचा. त्या दिवशी बाहेर मीटिंग होती, तुम्हाला उशीर झाला. दादाने जेवण बनवलं, तिने काहीच केलं नाही, निर्लज्जसारखं खाल्लं. मला तर ती बाई बिलकुल आवडत नाही. गौरीसाठी गप्प असते मी. तिचा पण उतारा करायला काही टाईम लागणार नाही मला. गौरीसाठी जीव तुटतो माझा. लहान होते तेव्हापासून एकत्र आहे आम्ही, काजल रडत सांगत होती. खूप काही सहन केलं आहे गौरीने, मंदार म्हणतो. तिला करू दे आराम, आपण काम करून घेऊ, मंदार म्हणतो. तुला काही समजलं की नाही, तो किरण तुझ्यासोबत लग्न लावून देईल. तू काय बघत बसला आहे, तुला आवडते ना ती. कधी नेतो तिला. नको मला ती आता, इथं लवकर घेऊन जा. क्रिया प्रशांतला सांगते. तायडे, तुझा नवरा ऐकत नाही, त्याला तर मी गुंड वाटतो. माझं ऑफिस पण आहे, चांगलं काम सुरू आहे. किती समजावलं पण ऐकत नाही ना किरणराव, काय करू मी, प्रशांत म्हणतो. गौरीला जाग यायला लागली. डोळे किलकिले करून बघितलं. डोळे उघडल्यावर पण त्रास होत होता. तिचा असा आवाज आला. तेव्हा मंदारने तिच्याकडे बघितलं. काही त्रास होत आहे का, थोडं खाऊन घ्या, मी मिस काजलला बोलवतो. ऑफिस बायला सांगून काजलला बोलवलं. ती पण धावत आली. बरं वाटत आहे का, चल थोडं खाऊन घे, बरं वाटेल तुला, काजल म्हणते. काजलने गौरीचा टिफिन आणला, तिला खाऊ घालत होती. काजल बस. काजल नाही जाणार, गौरी क्षीण आवाजात म्हणते. गप बस, थोडं खा, मी नाही ऐकणार आहे. किती घाबरवलं होतं मला तर, तुझी काळजी वाटते. लग्न करून टाक, ती मंदारकडे बघून म्हणते. सुखी हो, किती दिवस किया बियाचा त्रास सहन करणार, काजल म्हणते. मंदार तर तिच्याकडे बघत होता. काम करता करता. काजलचं काही खरं नाही. कशी बोलते, गौरीला सगळं सांगून देईल. काही खरं दिसत नाही या पोरीचं, मंदार विचार करत असतो. गौरी खाऊन झालं तसं काजलने तिला गोळ्या दिल्या. गौरीने गोळ्या घेत
काजलला हळूच सांगते, दादाला कॉल करू, बोलून घे, त्याच्यासोबत जाईल. सरांना विचारून आता निघते. तू येशील ना ऑफिस सुटल्यावर? काजल किरणला सांगते, गौरी आजारी पडली आहे. तो पण लगेच येतो. मंदारशी बोलून त्याला थँक्यू म्हणून गौरीला घरी घेऊन जाणार असतो. मंदार फक्त बघत असतो. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि पुढचा भाग